परिवहन महामंडळाच्या 2 बसेसवर दगडफेक प्रकरणी एकास अटक करण्यात आलेली आहे. सम्राट चौक डी मार्ट जवळील घटना घडली होती. यात थोडक्यात हकीकत अशी की यातील फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे, वय 38 वर्षे, व्यवसाय एसटी चालक, राहणार गौळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हे परिवहन मंडळाची बस क्रमांक MH14 BT 4952 ही स्वतः चालवत होते. प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात असताना 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. यात बसचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेतील साक्षीदार नाव बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन मंडळाची चालवित असलेली बस वाहन क्रमांक MH05 EM 1382 या वाहनावरही त्या 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली. यामध्ये शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या कारणाने त्या 3 अज्ञात व्यक्तींविरोधात फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यामध्ये बसवर दगडफेक करणारा आरोपी जितेश शरण बसप्पा मैंद्रगीकर, वय 32 वर्ष, राहणार रमाबाई आंबेडकर नगर, न्यू बुधवारपेठ, सोलापूर, यास दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी अटक केली आहे. त्याचा साथीदार मोहसिन हा अद्यापपर्यंत फरार आहे. तसेच सदर गुन्ह्यामध्ये दगडफेक करण्यासंदर्भात कट केल्याचे निष्पन्न झाल्यानं तशी कलम वाढ केली आहे. आरोपीस आज रोजी न्यायालयात हजर केले असता 2 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपास चालू आहे. या घटनेची तपासकामी पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमन, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे, खंडागळे यांनी केली आहे.